घेतल्यावर बोलत होते रोहित पवार आणि अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले। इकडे आखाती देशातल्या युद्धासंदर्भातल्या बातम्यांकडे पुन्हा एकदा वळूया। व्यावसायिक गॅसचा युद्धामुळे तुटवडा जाणवतोय। घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी देखील नागरिक गॅस एजन्सी बाहेर गर्दी करतात। सोलापूर, कोल्हापूर, अमरावतीमध्ये गॅस सिलेंडर घ्यायला नागरिकांनी गर्दी केली, तर नागरिकांची झुंबड उडाल्यामुळे गॅस एजन्सीला आता पोलिसांची मदत घ्यावी लागते। पोलीस बंदोबस्तामध्ये या गॅसचं वितरण हे सुरू आहे। तर ठिकठिकाणी रांगाच रांगा लागल्याचं चित्र आपल्याला 2 दिवसापासून कळत होतं आणि आता युद्धाचा 13वा दिवस आहे। ठिकठिकाणी पुन्हा एकदा मोठी गर्दी एजन्सी बाहेर पाहायला मिळते आणि त्यामुळे पोलिसांची मदत घेऊनच हे गॅस वितरण करावं लागतं। सोलापूर, कोल्हापूर आणि अमरावती इकडची ही दृश्य। कोल्हापुरातलं नेमकं चित्र काय आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी, पाहूया। घरगुती गॅस सिलेंडरसाठी कोल्हापुरात सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांनी खूप मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आज तर पोलीस बंदोबस्त लावण्याची वेळ आलेली आहे। म्हणजे पोलीस बंदोबस्तामध्ये हे सगळे गॅस सिलेंडरचे जे टाके आहेत ते वितरण करण्याची वेळ आलेली आपल्याला पाहायला मिळते। जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सांगितले कुठेही तुम्ही गर्दी करू नका, कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी टंचाई येणार नाही। दादा मला सांगा, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्याची आज वेळ आलेली आहे, काय किती इतकी गर्दी झाली? लोकांनी रस्ता अडवला होता, बायका माणसं सगळी भांडत होती, सगळं ट्रॅफिक तुंबलेलं म्हणून ते पोलीस आले, त्यांनी सहकार्य केलं म्हणून सिलेंडर आम्हाला मिळाला। एवढी गर्दी आता काय करण्याची गरज वाटते, काय वाटतं की दिला असता आले तर काय गर्दी प्रश्नच नव्हता, सिलेंडर होते द्यायला पाहिजे होते येईल त्या लोकांना, कारण यांच्याकडे स्टॉक असून सुद्धा देत नाही ते, ब्लॅकने विकायचा विचार आहे यांचा, त्यामुळे ते असं वाटतंय मला। किती रुपये घेतात आता तुमच्याकडे? आता रेग्युलर घेतात, कारण बाहेर विकल्यानंतर 2000च्या वर। आता गर्दी करू नका, पोलिसांचा नंबर द्या, घरपोच येतोय का बघा म्हणावं तुम्ही येऊन। आता म्हणायलात की नाही घरपोच उद्यापासून मिळणार, मी येतोय का नाही ते पोलिसांचा नंबर द्या। हे 6 महिने झालं कुठल्याना विचारावा, येतोय घरपोच? अजिबात नाही। 6 महिन्यापासून हा एजन्सीचा प्रॉब्लेमच आहे, येतच नाही घरपोच। मेसेज येतोय, परत ओटीपीचा प्रॉब्लेम आहे, नंबर लागत नाही। माणसांनी करायचं काय, कामधंदा सोडून इथं येऊन बसायचं? इतकी गर्दी आता घरगुती गॅससाठी सुरू झाली की कोल्हापुरात या गॅसच्या वितरणासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावावा लागत आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। युद्धामुळे फळांची निर्यात ठप्प झाली आहे। एपीएमसीत निर्यातक्षम फळंही दाखल झाली आहेत, मात्र निर्यात बंद आहे, त्यामुळे वाशी एपीएमसी बाहेर फळांचे शेकडो ट्रक उभे आहेत। यामुळे कलिंगड आणि इतर फळांचे दर मात्र घसरलेले पाहायला मिळत आहेत। राज्यभरामध्ये गॅस टंचाईची भीषण स्थिती असताना नाशिकच्या मनमाडमधल्या प्रसिद्ध गुरुद्वाराने या गॅस टंचाईवर पर्यायी उपाययोजना करून ठेवली आहे। गुरुद्वारांमध्ये होणारा लंगर हा पूर्णपणे वाफेवर तयार होतो। त्यासाठी लाकडं जाळून एका बॉयलरमध्ये पाण्यापासून वाफ तयार केली जाते आणि त्या वाफेवर या ठिकाणी पोळी भाजी, दाल भात असा लंगर तयार केला जातो। त्यामुळे गॅस तुटवडा जरी असला तरी मनमाडच्या गुरुद्वारात दररोज 8 ते 10 हजार भाविकांना रोज अविरतपणे लंगर सेवा सुरू आहे। सचखंड गाड़ी को, आने वाली जाने वाली गाड़ी को खाना देते हैं, दोनों गाड़ी को। हाँ, सभी का खाना यहाँ से जाता है। नहीं, गैस का तो अभी कुछ भी नहीं है, खाना तो अपना स्टीम के ऊपर बनता है, भाप के ऊपर। और बस चाय चू बनाने का रहा कोई चाय चू की, बस उसके लिए थोड़ी अड़चन आती बस, और कोई चीज के लिए अड़चन नहीं आती। चाय चू बनती है, और कोई यात्रु बाहर जाने वाले रहते, वो गैस के ऊपर कुछ बना के लेके जाते, सब्जी दाल चावल, लंबे सफर में। तर रत्नागिरी शहरातल्या व्यावसायिकांनी आता गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावर उपाय शोधलाय। रत्नागिरी शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी थेट चूल मांडत जेवण केलंय, अर्थात हॉटेलच्या प्रवेशद्वारावर चुलीवरच्या जेवणाचा मेन्यू देखील लावण्यात आलाय। रत्नागिरी शहर किंवा जिल्ह्यातल्या अनेक हॉटेल व्यावसायिकांना आता गॅस तुटवड्याची झळ बसते आणि त्यावरती पर्याय म्हणून या व्यावसायिकांनी चक्क चूल मांडून त्यावरती जेवण शिजवायला सुरुवात केलेली आहे। आता रत्नागिरी शहरातील हॉटेल हर्षा या ठिकाणी आहे, शहरातील प्रसिद्ध असे हॉटेल आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अगदी लोक येत असतात, टुरिस्ट देखील या ठिकाणी येत असतात आणि आता गॅस तुटवडा जाणवतोय, त्यामुळे या मालकांनी किंवा स्टाफने देखील आता या ठिकाणी चूल मांडलेली आहे आणि चुलीवरती जेवण केलं जातंय। माझ्यासोबत इथले मालक आहेत जे या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे तयार केलेल्या आहेत। आता मला सांगा, साधारणपणे चूल मांडण्याची आता एकंदरीत वेळ आली का आता गॅस मिळत नाहीये, डिफिकल्ट किती आहे आणि हे सगळं व्याप म्हणायचं याला केलेलं हे सगळं नक्कीच चॅलेंजिंग आहे, परंतु
कोणत्याही अडचणीवरती मात करणं हे सर्व भारतीयांचे एक पूर्वीपासूनचं वैशिष्ट्यच आहे. तसं थोडं प्रॅक्टिकली डिफिकल्ट आहे, पण ह्याच्यावरती काहीतरी सोल्युशन आपल्याला काढावं लागेल आणि त्याचं सोल्युशन म्हणून आम्ही या सगळ्या स्टाफनी प्लस आमच्या मॅनेजमेंटने असं सगळं डिसाईड केलंय की काहीतरी सोल्युशन काढावं, म्हणून आपण हे चुलीवर जे आपण जुन्या पद्धती करतो सगळे, सो ते सोल्युशन आम्ही आता घेतलंय आणि त्याच्यावरती काम करतोय. किती सक्सेस होईल, किती चांगल्या पद्धतीने आम्ही ते देऊ शकतो, हा आमचा 100% प्रयत्न असणार आहे सगळ्यांचा. अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. तर देशभरात इंडियन ऑइलचे पेट्रोल पंप पूर्णपणे सुरू आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन इंडियन ऑइलने केलं. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दिलासाही कंपनीने दिलाय. तो पुरवठा अखंडित राहावा यासाठी कंपनी ग्राहकांसोबत आहे अशी ग्वाही देखील देण्यात आली आहे. बातमीसोबत एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा.